नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 11 जुलै 2026 रोजीच्या चालू घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. 6वा जो राज्य वित्त आयोग आहे त्याने काही अहवाल दिलेला होता, तर त्या संबंधित माहिती आहे. या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन करीर, जे महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य सचिव होते. यांनी जी स्वराज्य संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा निधी वाढवण्याबाबत मुख्य शिफारस केलेली होती. तर यांनी कुठल्या शिफारसी केलेल्या आहेत आणि सरकारने त्या मान्य पण केलेल्या आहेत, त्या आपण बघूया. तर मुद्रांक शुल्क जे आहे त्यामधून जमा होणारी रक्कम ही थेट राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा होत असते आणि यामुळे जे स्थानिक पालिका किंवा स्वराज्य संस्था आहे त्यांना जो निधी मिळत असतो त्याला प्रचंड विलंब होतो. त्यामुळे विकासाच्या कामामध्ये अडचणी येतात. या अनुषंगाने आयोगाने अशी शिफारस केली की हा विलंब टाळण्यासाठी जो मुद्रांक शुल्क निधी आहे त्याच्या वितरणासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे आणि ही शिफारस राज्य सरकारने मान्यसुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर बिगर शेती कर हा पूर्णपणे रद्द करून त्याऐवजी एकरकमी अधिमूल्य वसूल करण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि या अधिमूल्यावर 10% उपकर जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू करण्याची आयोगाची शिफारस होती, ती पण शासनाने आता मान्य केलेली आहे. त्यानंतर मोटर वाहन कर जे आहे त्यामधून जी वसूल होते त्याच्या 4% रक्कम ही जिल्हा परिषद जे आहेत त्यांना रस्ते कामासाठी देण्यासाठी शिफारस केलेली होती, तीसुद्धा शासनाने मान्य केलेली आहे. त्यानंतर वाहन चालनाची जी वसुली आहे त्यामध्ये वैधानिक अधिकार आता महापालिकांना देण्यात यावे, ही शिफारससुद्धा शासनाने मान्य केलेली आहे. म्हणजे प्रलंबित जे वाहतूक चालनाची वसुली आहे ती आता महापालिकांनासुद्धा देण्यात येईल आणि या वसुलीमधून जो जमा झालेली रक्कम आहे त्यापैकी 20% रक्कम ही संबंधित पालिकांना त्यांच्या विकास कामांसाठी देण्यात यावी, अशी सुद्धा इथं शिफारस करण्यात आलेली आहे. कर महसूल जो आहे त्याच्या एकूण वसुलीपैकी 27.3% एवढी रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावी, अशी शिफारस आयोगाने केली. सध्या शासनाकडून 26.3% एवढा निधी दिला जातो, परंतु तो वाढवून 27.3% करावं अशी शिफारस केली होती, ती सुद्धा शासनाने मान्य केलेली आहे. हा जो 26.3% निधी दिला जातो तो 8,000 कोटींपेक्षा सुद्धा अधिकचा आहे आणि हे प्रमाण राज्याचे एकूण उत्पन्न जे आहे महसूल उत्पन्न त्याच्या 3.6% इतकं आहे. राज्य सरकार मुंबई महापालिकेला वार्षिक 15,000 कोटींचे अनुदान दरवर्षी देत असते. 6वा वित्त आयोग जो आहे याने सरकारकडे एकूण 42 शिफारसी केलेल्या होत्या, त्यापैकी काही मान्य केलेल्या आहेत तर काही नाही. त्यानंतर तपास सारथी प्रणाली ही एक AI आधारित कृत्रिम AI बुद्धिमत्ता प्रणाली आहे, जी की महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेली आहे गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यासाठी. ही प्रणाली जुनीच आहे, परंतु एका बातमीमध्ये याचा उल्लेख झालेला होता, त्यामुळे मी इथं हा पॉईंट घेऊन आलेली आहे. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना, जी शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतचं त्यांचं कर्जमाफी करण्याबद्दल सरकारने योजना आणलेली. त्यामध्ये सरकारने काही अटी ठेवलेल्या होत्या, ज्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये जे माफ करायचे होते त्या संबंधित त्या अटी होत्या, परंतु त्या आता अटी सरकारने रद्द केलेल्या आहेत. त्यामध्ये काय होतं तर 2019 साली जे महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना होती, त्यामार्फत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे त्या शेतकऱ्यांचं फक्त 50,000 रुपयांचीच कर्जमाफी केली जाणार असं सरकारने अट ठेवलेली होती. आता ती अट रद्द केलेली आहे आणि सर्वच जे शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देऊ असं पण बोलले होते, परंतु त्यासाठी 7 वर्ष नियमित कर्जफेड करावे लागेल. आता ही पण अट रद्द केलेली आहे. आपले कॅग जो आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, त्यांनी दिलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल त्यांनी काही पॉईंट सांगितलेले आहेत. त्यामध्ये वाढत्या कर्जामुळे तुटीचा धोका निर्माण होण्याची शक्यता कॅगने वर्तवलेली आहे. महाराष्ट्राच्या राज्याचा जो अर्थव्यवस्थेमध्ये 2024-25 जे आर्थिक वर्ष होतं त्यामध्ये
वाढीचा वेग हा कायम ठेवलेला आहे, तरी पण महसूल तूट ही वाढतच चाललेली आहे. जो भांडवली आणि इतर खर्च जो आहे त्यासाठी सरकारने कर्ज उभारणी जी केलेली आहे ती सातत्याने वाढत असल्याचं कॅगने म्हटलेलं आहे. राज्याच्या महसुलामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 11.92% वाढ झालेली असल्याचं कॅगने सांगितलं. त्याचबरोबर चालू वर्ष जे आहे त्याच्या अखेरीपर्यंत राज्यावरील एकूण कराचा बोजा हा 11 लाख कोटी जाण्याचा अंदाज जो आहे तो अर्थसंकल्पात नोंदवलेला होता, परंतु कॅगने सांगितल्याप्रमाणे हा वाढू शकतो. या प्रचंड कर्जावरील जे व्याज आहे ते फेडण्यासाठी 70,000 कोटी रुपयांचा अधिकचा खर्च होणार आहे, त्यामुळे तूट वाढू शकते. सरकारच्या विविध ज्या लोकप्रिय योजना आहेत, लाडकी बहीण योजना वगैरे अशा, या योजनांमुळे अर्थसंकल्पीयचा जो अंदाज आहे त्यापेक्षा 25% खर्च इथे वाढण्याचा अंदाज कॅगने नमूद केलेला आहे. आता हे आकडे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते, आकडे महत्त्वपूर्ण नाही आहेत, तर आपल्याला इथे फक्त नेमकं आपल्या राज्यामध्ये अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चाललेली आहे, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत आहे का घट होत आहे, महसुली तूट वाढत आहे का कमी होत आहे, हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने बघणं गरजेचं असतं आणि अशाच कन्सेप्टवर प्रश्न येत असतात. त्यामुळे हे आकडे जरी महत्त्वाचे एवढे नसले तरी काय वाढते काय कमी होतं हे यावरून समजत असतं, त्यामुळे हे पॉईंट अगदी महत्त्वाचे आहेत. जलसंधारण अभियानामध्ये कॅच द रेन हे जे अभियान आहे ते जुनंच, म्हणजे 2021 पासून हे सुरू आहे, परंतु दरवर्षी जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेस हे अभियान राबवलं जातं. 2026ची याची थीम आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड वॉटर कन्झर्वेशन. तर याची सुरुवात 2021मध्ये जलशक्ती अभियानाअंतर्गत झाली होती आणि याची अंमलबजावणी जी आहे ते केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत केली जाते. या अभियानाचे जे घोषवाक्य आहे ते आहे कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स वेन इट फॉल्स, म्हणजे पाऊस जिथे पडेल तिथे आणि जेव्हा पडेल तिथं तो साठवा. सतलज चित्रपटावरची बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सध्या या चित्रपटावर बंदी आणल्यामुळे हा विषय जरा चर्चेत आहे. तर आपल्याला ह्या चित्रपटाबद्दलची माहिती तर महत्त्वाची नाही आहे, परंतु ह्या चित्रपटाशी संबंधित राज्यघटनेमधील एक कलम आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा जो चित्रपट आहे याच्यावर बंदी घालण्याचं कारण काय आहे, तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडत्वाच्या विरोधात आणि ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर विपरीत परिणाम होईल असं सरकारी समितीने निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यामुळे या चित्रपटावर बंदी घातलेली आहे. तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडत्वाच्या विरोधात जेव्हा आपण बघतो, राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यामधील कलम जे 19 आहे ते आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत असतं, परंतु त्यातच काही अपवाद पण आहेत की जर देशाच्या सार्वभौमत्वाविरुद्ध जर कोणी कृती करत असेल तर त्याच्या ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावूनसुद्धा घेता येतं. तर त्याचाच इथे संबंध आहे. तसंच हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे तो सध्या देशामध्ये बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत चर्चेत येत असतो. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आंदोलन करू दिलं जात नाही, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, बोलू दिलं जात नाही आहे, त्यामुळे हा मुद्दा सतत चर्चेत असतो. त्यासाठी हे जे कलम आहे 19 तसेच मूलभूत हक्कांमधलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते सर्व आपण राज्यघटनेमध्ये ते विषयामध्ये आपण त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायला हवा. त्यावर कदाचित प्रश्न विचारलाही जाऊ शकतो. जे कलम 19(1) आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित, त्यामध्ये 19(2) अपवाद सांगितलेला आहे की देशाचे सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा या कारणास्तव तुमच्या ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनेसुद्धा घालता येतात. याच माध्यमातून माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत शासनाला कोणत्याही चित्रपटावर अशी बंदी घालण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तर ह्या भाग जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संबंधांशी संबंधित आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि त्यांचा कायद्यांचा याच्यामध्ये उल्लेख आहे. जे आपण सेन्सर बोर्ड म्हणतो CBFC, केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळ, हे काय करत असतं तर जे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होतात त्यांच्यावर बंदी आणण्याचं काम करत, म्हणजे जर त्यांच्यामध्ये काही चुकीचं असेल तर त्यावर सेन्सर बोर्ड बंदी आणू शकतो. परंतु हा जो चित्रपट आहे त्याच्या बाबतीत या सेन्सर बोर्डने पहिलेच याला मान्यता दिलेली नव्हती, त्यामुळे हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आणि OTTवर सेन्सर बोर्डला बंदी घालता येत नाही. म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवर कुठल्या एखाद्या चित्रपटाला बंदी घालण्याचा अधिकार हा सेन्सर बोर्डला नसतो. परंतु तरीही याच्यावर बंदी घातली आहे. ती कुठल्या कलमाअंतर्गत तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2021ला हा एक नवीन कायदा आणला
आणि त्याच्यामार्फत OTT प्लॅटफॉर्म जे आहेत त्यावरचे सुद्धा जे कंटेंट आहेत त्यावर बंदी घालता येते आणि त्या माध्यमातूनच कलम 69 माहिती तंत्रज्ञान नियमावली 2021 मधल्या या कलमानुसार OTT प्लॅटफॉर्म जे आहेत जसं की नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, ते यांच्यावर जे कंटेंट प्रदर्शित होतात त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवून जाऊ शकतं आणि बंदी आणता येऊ शकते. इंटरनेट आणि OTT माध्यमांवरील राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला जर बाधा होत असेल तर अशा कंटेंटवर हे कलम वापरलं जाऊ शकतं. पंतप्रधान मोदी आता न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्सन आणि राजधानी आहे वेलिंग्टन. हे महत्त्वाचं यासाठी आहे की भारताचे पंतप्रधान गेल्या 40 वर्षात न्यूझीलंडला कोणी भेट दिलेली नाही आहे, तर पंतप्रधान मोदी हे गेल्या 40 वर्षात भेट देणारी ही पहिलीच भेट ठरलेली आहे. एअर इंडिया जे आहे याच्या संबंधित एक अहवाल आलेला आहे. यामार्फत उड्डाण वेळा तंतोतंत पाळणाऱ्या विमान कंपन्यांमध्ये एअर इंडिया जे आहे ते जगात 4थी कंपनी ठरलेली आहे. म्हणजे ज्या उड्डाण वेळा ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसार तंतोतंत पाळणाऱ्यांमध्ये हे एअर इंडियाने चांगली कामगिरी केलेली आहे. तो अहवाल कोणाचा आहे तर सिरियम या विमान वाहतूक कंपनीचा आहे. ऑन टाईम परफॉर्मन्स नावाचा हा अहवाल आहे. काही पुस्तके आहेत तिथं. द लॉफुल अँड द ऑफुल, क्वर्की टेल्स फ्रॉम द वर्ल्ड ऑफ लॉ हे पुस्तक आपले जे भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांनी लिहिलेलं आहे. आणि ट्रॅव्हल्स इन द अदर प्लेस हे पुस्तक पल्लवी अय्यर यांचं लिखित आहे. तर ह्या होत्या 11 जुलै रोजीच्या दैनंदिन चालू घडामोडी. तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.